नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी विषय मराठी घटक 5वा एक होती समयी या पाठाचा आपण उत्तरार्ध आणि स्वाध्याय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तत्पूर्वी या पाठाचा पहिला व्हिडिओ या पाठाचा पूर्वार्ध आपण जाणून घेतलेला आहे। तर या पाठाचा उत्तरार्ध आणि स्वाध्याय पाहण्यापूर्वी आपण पूर्वार्ध जाणून घेऊ। पूर्वज्ञान स्वरूपात आपण पूर्वार्धाचा एक धावता आढावा घेऊ। या पाठाच्या सुरुवातीला आपण प्रस्तावना आणि प्रस्तावनेमध्ये या पाठाचे लेखक उत्तम कांबळे यांचा परिचय करून घेतला। उत्तम कांबळे एक प्रसिद्ध लेखक आणि त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आपल्याला पाहायला मिळेल। उत्तम कांबळे यांना साहित्य निर्मितीसाठी आणि तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। आणि या पाठामध्ये त्यांनी आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं अशा थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला आहे। आणि आपण या पाठाचा पूर्वार्ध या ठिकाणी पाहू। अनुताई वाघ याने ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील जी मुलं आहेत जी शिक्षणापासून फार वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे। अनुताई वाघ यांचा आपण जर परिचय करून घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा जन्म 17 मार्च 1910 रोजी आणि त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी। आणि त्याने आदिवासी समाजासाठी खूप मोठं काम केलं आहे। आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचं काम पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्या समवेत बाल शिक्षणाचं त्यांनी कार्य केलेलं आहे। आणि आपल्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील वयाच्या 13व्या वर्षी त्या विधवा झाल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं जीवन हे अशा उपेक्षित आदिवासी समाजातील लोकांसाठी त्या मुलांसाठी शिक्षणाचं कार्य देण्याचं काम एखाद्या समयीसारखं त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं कार्याचा गौरव झालेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं की काही माणसं ही वादळं झेलतात आणि पचवतात आणि पुढे जाऊन विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं वादळापुढे कोलमडून जातात तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे इतरांकडून घेतात। मात्र अनुताई वाघ यांची गणना ही पहिल्या पंक्तीत करता येईल, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये आलेली वादळं संकट झेलली, पचवली आणि इतरांच्या जीवनात विशाल महासागरासारखं रूप धारण करून इतरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम, प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलं। आणि कोसबाडच्या टेकडीवरती त्या परिसरातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। आणि ह्या आदिवासी लोकांच्या जीवनातील त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम अनुताई वाघाने केलं हे आपण या ठिकाणी पाहिलं। त्यानंतर रानावनात भटकणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं आहे, परंतु जाणीवपूर्वक आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं मात्र खूप कठीण। यासाठी आवश्यक असते ती भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड, या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या आणि त्यांनी या आदिवासी लोकांच्या मनामध्ये पेरण्याचं काम केलं। शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही। आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं। प्रसिद्धीच्या झगमगाटात मिरवण्याचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं, म्हणून त्यांना समयीची उपमा दिलेली आहे। आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याला कोणत्याही पुरस्काराची गरज नाही भासली। पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं आणि म्हणून आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले। या ठिकाणी आपण पूर्वार्ध पाहिला, आता आपण या ठिकाणी उत्तरार्धाचा अभ्यास करू।
या ठिकाणी बघा, शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलेलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूक बधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयावरही त्यांनी खूप कष्ट घेतलेत. म्हणजे आदिवासी लोकांना फक्त शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलं नाही, तर शिक्षण देणं हे प्राथमिक गरज होती, प्राथमिकता होती. परंतु निव्वळ शिक्षण न देता त्यांना सक्षम देशाचा नागरिक बनवणं, त्यांना या समाजाच्या प्रवाहात आणणं, यासाठी त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबरोबरच या ठिकाणी शिक्षणच दिलंच, परंतु बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला बालविकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असते ती निर्मूलन, स्वच्छता, आदिवासी लोकांमध्ये स्वच्छतेचा भाव असतो, कुटुंब कल्याण हेही गरजेचं होतं, आरोग्य आदी विषयावर त्यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. विविध प्रयोग त्यांनी केले. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. म्हणजे कोसबाडच्या टेकडीवरती अनुताईंनी जे प्रयोग केले, जे आदिवासी लोकांवर, त्यांना शिक्षण दिलं, समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे देशातील नव्हे तर परदेशातील लोकांनाही या कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड गोष्ट होते. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. कारण आदिवासी लोकांमध्ये शिक्षण पेरणं फार कठीण असतं, बाळांनो लक्षात ठेवा. कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्वच माहीत नसतं. शिकून काय होणार आहे, शिकून शान काय होणार आहे असं त्यांना वाटत असतं. शिकण्याऐवजी आम्ही जर शेतात गेलो, कामाला गेलो, तर आम्हाला आजची मजुरी मिळेल ही भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे शिकणं म्हणजे आयुष्य बर्बाद करणं किंवा वेळ फुकट घालणं अशी त्यांची धारणा असते. तर अशा अज्ञानी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणं हे फार कठीण असतं. कारण ते ज्यांच्यासाठी आपण हे करत असतो त्यांचंच प्राथमिक स्वरूपात अवस्थेत विरोध होत असतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची महत्त्वाची कारणं असतात. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये शिक्षणाला विरोध करण्यामागची कारणं काय असतात की रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत होतो. आणि आता जो पुढारला समाज आहे तो ह्या आदिवासी किंवा मागास लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अडथळे निर्माण करत असतो. या सर्व गोष्टीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर. बोडक्या माळावर याचा अर्थ झाडं नसणाऱ्या अशा माळावरती, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्याने मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःच दिवा बनवलं, स्वतःला दिवा बनवलं. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, स्वतः दिवा बनवलं आणि इतरांच्या आयुष्यात उजेड देण्याचं काम, प्रकाश देण्याचं काम त्यांनी केलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. बघा, स्वतःला दिवा बनवलं, त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समय आता विझली आहे. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, ही समय आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर या सर्वांनी अनुताईच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. अनुताईंच्या पाऊलखुणा सर्वांनी जपणं, त्या आदिवासी लोकांनी किंवा महाराष्ट्रातील इतर जनतेने, समाजाने त्यांच्या पाऊलखुणा जपणं गरजेचं. पाऊलखुणा याचा अर्थ त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम करेल. अनुताई वाघ ज्या मार्गाने गेल्या त्या मार्गाने आपण मार्गस्थ व्हायला पाहिजे, त्यांच्या मार्गाने आपण गेलो पाहिजे, तरच त्यांना ती आदरांजली असेल असं लेखकांना वाटतं. ठीक आहे, या ठिकाणी याचा आशय संपूर्ण समजून घेतला. आपण आता या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळू. स्वाध्याय 1 होती समय. बघा, पहिला प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा. या ठिकाणी कृतीपत्रिकेप्रमाणेच उत्तर आपण लिहायचं आहे. बघा,
कोसबाडच्या टेकडीवरील समयी म्हणून ओळख. कोणाची ओळख आहे? तर अनुताई वाघांची. अशी चौकट करायची आणि उत्तर लिहायचं. रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था म्हणजेच अनुताई वाघांची बाल ग्राम शिक्षण केंद्र. आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालके. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना, अनुताईंचे निधन झालं. काय परिणाम झाला? कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. बरोबर. दुसरा प्रश्न. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. काय परिणाम झाला? दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या आणि त्याने आदिवासींसाठी समयी बनून त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं कार्य केलं. हे लक्षात ठेवा. ताराबाईंचं निधन. ताराबाईंच्या निधनानंतर परिणाम काय? अनुताईंनी ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या आणि त्यांचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं. ठीक आहे. कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. अनुताईंनी नुसतं शिक्षण नाही, त्याबरोबर अजून काय काय केलं? तर बालकल्याण, महिला विकास, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रामध्ये अनुताईंनी काम केलं आहे. बरोबर. मूकबधिरांसाठी शाळा यासारखे विषय आपण घेऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न. का ते लिहा. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं नेहमी आकर्षण राहिलं आहे. आपण लिहू शकतो की केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबरच बालकल्याण असेल, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयावर अनुताईंनी मोठं कार्य केलं आहे. एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सर्व देण्याचं काम त्यांनी केलं आहे. एक प्रयोगशाळाच होती. वेगवेगळे प्रयोग, एकाच वेळी अनेक प्रयोग त्यांनी केले आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातील लोकांना कोसबाडच्या टेकडीचं नेहमी आकर्षण राहिलं आहे. दुसरा प्रश्न येईल. का ते लिहा. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत का विरोध व्हायचा? कोणाचा? तर आदिवासी लोकांचा. कारण त्यामागे त्यांच्यामध्ये असणारी रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा ही प्रमुख कारणं होती. रूढी, परंपरा, अज्ञानामुळे त्यांना बुद्धी नव्हती आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नव्हतं. नवीन सुधारणामुळे आपलं नुकसान होईल असं त्यांना वाटायचं, म्हणून ते प्राथमिक अवस्थेत विरोध करायचे. ठीक आहे. खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा. भातुकलीचा खेळ. आता भातुकलीचा खेळ ही कल्पना तुम्ही लिहू शकता. लहान मुलं जी खेळतात माहिती आहे ना, छोटे छोटे खेळ आणि खोटे खोटे खेळ, खोटा स्वयंपाक करतात, खोटं लग्न लावतात, खोटं भांडण करतात, याला भातुकलीचा खेळ म्हटलेला आहे. आणि या ठिकाणी अनुताईंच्या वाट्यालासुद्धा खरोखरचा संसार आलाच नाही. वयाच्या 13व्या वर्षी त्या विधवा झाल्या. त्यामुळे भातुकलीचा खेळ अनुताई वाघांच्या जीवनामध्ये तसंच काही घडलं आहे असं वाटतं. ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ ही संकल्पना स्पष्ट कशी करणार तुम्ही? की ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि विविध पदार्थाची आहुती दिली जाते, त्याचप्रमाणे अनुताईंनी शिक्षणाच्या प्रसारासाठी ज्ञानयज्ञ पेटवला आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. बरोबर. अशा पद्धतीने आपण ती लिहू शकतो. ज्ञानगंगा. गंगा ही भारतातील पवित्र नदी. गंगे स्नान केल्याने सर्व पापी नाहीसे होतात असा समज आहे. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ पिल्याने माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतं. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा म्हणजे ज्ञानाची गंगा. शिक्षणाने आपलं आयुष्य पावन होतं आणि आपल्या जीवनातील दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या जीवनात सुख येतं. अशा प्रकारे ज्ञानगंगा ही संकल्पना आपण लिहू शकतो. पाऊलखुणा. आता तुम्हाला सांगितलं मगाशी मी. पाऊलखुणा याचा अर्थ एखाद्याच्या वाटेवर चालताना उमटलेल्या पावलांची खुणा. म्हणजे जिथे अनुताईंनी शिक्षण प्रसारासाठी जो मार्ग अवलंबला त्यामुळे समाजाचं भलं केलं, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं कार्य केलं आणि त्यांच्या पावलावर आपण पाऊल टाकलं पाहिजे ही त्यांना आदरांजली ठरेल. त्यानंतर प्रश्न 6. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. व्रताने स्वतःला बांधणारा व्रतस्थ, नेमाने स्वतःला बांधणाऱ्या नेमस्थ, गावातील रहिवासी ग्रामस्थ, तिराहिताच्या भूमिकेतून बघणारा तटस्थ. ठीक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांचे उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. सापेक्ष, निरपेक्ष, अनावृष्टी, अतिवृष्टी अशा पद्धतीने लिहू शकतो. अनाथ, सनाथ अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. नंतर स्वमत लिहा आहे. स्वमतमध्ये अनुताई वाघ यांना दिलेल्या समयीच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे अनुताई वाघ ह्या समयीसारख्या कशा आहेत हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. बरोबर. तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्यानंतर
समय हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या विज्ञानाबद्दल तुमचे मत काय? तुमचं मत जे आहे हे आपण इथे लिहायचं आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे समय ही सातत्याचं, संयमी वृत्तीचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे हे आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे आणि या ठिकाणी हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.